सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले शांतता, अध्यात्म आणि इतिहास यांचा संगम असलेला रामनगर तालुक्यातील अस्तोळी गावातील प्राचीन रामलिंग मंदिर आजही भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र बनलं आहे. पांडवकालीन असल्याचा समज असलेले हे शिव मंदिर शेकडो वर्षांचा इतिहास जपत आजही दिव्य ऊर्जा आणि भक्तिभावाने उजळून निघत आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अभिषेक, भजन, नामस्मरण आणि पारंपरिक पूजा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. पूर्वी मोजकेच भक्त इथे दर्शनासाठी येत होते, परंतु गेल्या काही वर्षात हजारो भाविक या मंदिराकडे आकर्षित होत आहेत. निसर्ग सौंदर्य, पश्चिम घाटांची हिरवाई आणि शांत आध्यात्मिक वातावरणामुळे हे ठिकाण अगदीच विशेष बनले आहे. हे मंदिर बेळगाव पासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असून पर्यटक आणि भाविकांसाठी एक अद्भुत धार्मिक आणि पर्यटन स्थळ ठरू शकतो. मात्र इतका ऐतिहासिक वारसा असूनही अद्याप कोणतेही सरकारी किंवा पुरातत्व विभागाने या मंदिराकडे विशेष लक्ष दिलेलं नाही. गावकरी आणि मंदिराचे पुजारी यांची एकच मागणी आहे, इथे पाणी, वीज, बसण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून भाविकांना सोयीस्कर दर्शन घेता येईल आणि या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होईल. आज शिवरात्री निमित्त या ठिकाणी जो उत्सव 2 वर्षापासून आपण इकडे करत आहे, त्याच्याला आता भाविकांनी पण चांगलाच प्रतिसाद दिला आणि हे जे पांडवकालीन हे शिव मंदिर आहे, हे पूर्वी काळापासून आहे. तर याची पूर्वी थोडाफार ह्याचा प्रचार झाला नव्हता, त्यामुळे या ठिकाणी थोडंफार लोकांना माहित नव्हतं हा जे पांडवकालीन मंदिर आहे याबद्दल बरेच जणांना माहिती नव्हती. परंतु आता गेल्या 2 वर्षापासून आता उत्सव सुरू झाल्यापासून एवढा लोकांना कळल्यानंतर आता लोक पहिला इकडे 50-100 अशी एवढी लोक येत होती, आता हजारोनी लोक आलेत आणि ह्याच्या पुढेही याचा विस्तार होणार आणि ह्याच्या पुढे चांगल्या प्रकारे इकडे या ठिकाणी थोडी सोयी नाहीये, त्या ठिकाणी सोयीची पण जरा व्यवस्थित सोय केल्यानंतर या ठिकाणी चांगल्याच लोकांना पर्यटन स्थळ म्हणून हे ನಿರ್ಮಾಣ होणार अशी माझी अपेक्षा आहे. ಧನ್ಯವಾದ. ಭಕ್ತಾದಿಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ನಾವು ಏನು ಈ ಪ್ರಾಚೀನ ಪಾಂಡವ ಕಾಲಿನ ಈ ಒಂದು ಲಿಂಗೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ 2ನೇ ವರ್ಷದ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ. ಈಗ ತಾವೇ ಕಂಡಂಗ ಮಂಜುನಾರಲ್ಲಿ ಹೋದ ವರ್ಷ ನಾವು ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿವರಾತ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಇದೊಂದು ಬಹಳ ಅಂದರೆ ಬಹಳ ಐತಿಹಾಸಿಕ ದೇವಸ್ಥಾನ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ತು. ಈಗ ಉಳಿದಿರುವಂಥದ್ದು ಶಿವಲಿಂಗನ ಗರ್ಭಗುಡಿ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಉಳಿದಿರುವಂಥದ್ದು. ಇಂಥ ಒಂದು ಪುರಾತತ್ವ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಒಂದು ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿ ಕೇಂದ್ರವಾಗಿ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈಗ ಜನರು ಇಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳಲ್ಲಿ ಸೇರ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಾಕಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳ ಕೊರತೆ ಇದೆ ನಮಗೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಇದು ಪುರಾತತ್ವ ಮತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ ದೇವಸ್ಥಾನ ಇರೋದರಿಂದ ಅಸ್ತೋಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಸಣ್ಣ ಒಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವಂಥ ದೇವಸ್ಥಾನ. ಹೀಗಾಗಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಈಗ ಕಳೆದ ವರ್ಷದಿಂದ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿರುವಂಥದ್ದು. ಹೀಗಾಗಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಸಲುವಾಗಿ ಸ್ಥಳೀಯ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಯವರಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸ್ಥಳೀಯ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ಬೋದು ಈ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನವನ್ನು ಹರಿಸಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಅವಶ್ಯಕ ಏನು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಿದ್ದಾವೆ ಅದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಿದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ನೂತನ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿ ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಅಸ್ತೋಲಿಯ ಒಂದು ಈ ಪುರಾತತ್ವ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸಾಧ್ಯತೆಗಳು 100% ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಈ ಅಸ್ತೋಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ದೇವಸ್ಥಾನ ಏನಿದೆ ಅದು ಬಹಳ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದ ಒಂದು ಪಾಂಡವರು ಪೂಜಿತ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪಾಂಡವ ಕಾಲಿನ ದೇವಸ್ಥಾನ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರತೀತಿಯನ್ನು ಏನು ಹೊಂದಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರತೀತಿಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಡುವಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಪಾತ್ರ ಸಾಕಷ್ಟಿದೆ ಅಂತ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರೊಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಮತ್ತು ಯಾರು ಭಕ್ತಾದಿಗಳಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರನ್ನೂ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಈಗ ಈ ಒಂದು ದೇवस्थानाವನ್ನು जीर्णोद्धार ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು विनंती ಮಾಡ್ತೇನೆ. जय श्रीराम. मी या गावचा रहिवासी आहे आणि आमचे सगळे गावकरी मंडळी आणि सगळे आम्ही आता शिवरात्री निमित्त आम्ही आमच्या गावामध्ये असलेल्या या पांडवकालीन
म्हणजे मंदिराचे आम्ही पूजन करतोय आणि हे करायलोय. आणि तसंच आता भरपूर पांडवकालीन असल्यामुळे हे आता येते दिवस असे जसे जसे दिवस जायले तसं तसं ते आता बाद होत चाललंय मंदिर आमचं. म्हणजे आमचे पर्यटक स्थळ म्हणून असं एक असलेलं मंदिर आमचं हे आता हे बाद होत चाललंय. त्या कारणासाठी आम्ही आता ह्याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे. आणि तसंच आम्हाला गव्हर्नमेंट थ्रू जरा सपोर्ट भेटला तर चांगलं वाटेल. तसंच भाविक पण आम्हाला सपोर्ट करतायत. बघा, माझं गाव अस्तोली. हे आम्ही आता जिथं थांबलो आहे ते तिथं प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. हे मंदिर आता पहिल्यापासून आमच्या गावामध्ये पूजा करायची आपण. महाशिवरात्री यायचो आणि जायचो. आणि आम्ही आमचे वडील होते त्यांच्याप्रमाणे आम्ही पण आता ह्याच्या मागे मंदिरामध्ये येऊन पूजा करतोय. आता 2-3 वर्ष झाली आहे देवळाचं आम्ही प्रसिद्धी मतलब ॲडव्हर्टायझिंग केल्यामुळे लोकांची गर्दी फार होत चालली आहे. त्याच्यामुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता आणि लोकांनी जास्त गर्दी झाली की त्यांना न पाण्याची सोय आणि देवळाचं एक नवीन जीर्णोद्धार व्हावं ह्यासाठी गावकऱ्यांची एक मागणी आहे सरकारकडे. त्यांनी पण ह्याकडे लक्ष द्यावं. आणि ह्याच्यापुढे आता जसं 2-3 वर्षात प्रगती झाली ह्याच्यामुळे ह्याच्यापुढे ह्याच्या डबल प्रगती व्हावी ही गावकऱ्यांची इच्छा आहे. रामलिंग मंदिर हे केवळ श्रद्धाचे स्थान नाही, तर इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ पेंडुलमला.